कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। त्यांच्या आपण दृश्य पाहतोय, गुलाल उधळला जातोय, ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जातंय आणि मोठ्या उत्साहानं निष्ठा जिंकली अशी प्रतिक्रिया दिली जाते। महत्वाची बातमी, नाशिकच्या प्रभाग क्रमांक 25 मधली भाजपचे सुधाकर बडगुजर आणि साधना मटाले यांचा विजय झालेला आहे। महत्वाची अपडेट नाशिकमधून, नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मधली कोल्हापूरमधून अपडेट। कोल्हापूरच्या प्रभाग 20 मधून शिवसेनेचे अभिजित खतकर सध्या निवडणुकीत आघाडीवर आहे। मी त्यांची घराणेशाही मोडून टाकली, नक्कीच मी त्यांची घराणेशाही मोडून टाकली, याच्यावर मला अतिशय आनंद आहे। त्याने माझी निंदा केली, खालच्या स्तरावर मला आणायची गरज केली, त्यांना टमाचार दिलाय मी आणि त्यांना दाखवीन मी माझं 73 प्रभागमध्ये कसं काम करते ते। 73 प्रभागाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। एकीकडे रवींद्र वायकर यांची मुलगी होती, आपण जर बघितलं असाल तर विधानसभेत देखील तिथे मार्जिन मिळालं होतं, मात्र यावेळी बदला घेतला तुम्ही। 100% बदला घेतला आणि ते स्टार्ट पासून जेव्हा मला तिकीट भेटली ना तेव्हापासून माझ्या मनात होता की यांचा बदला मी काढणार, अमोल भैयाचा बदला मी काढणार हे माझ्या मनात होतं आणि मी काढलं। ही जनता दिसते आहे ना, तो बदलाचीच जनता आहे। निष्ठावंतांचा विजय झालेला आहे। येस, निष्ठावान जिंकले आहेत। आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी निष्ठावंतांचा विजय झाला अशी भावना लोणार रावत यांनी व्यक्त केलेली आहे आणि आता विजय झाल्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांना देखील भेटत आहेत। कॅमेरा पर्सन स्नेहल सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।